सतीश भोसले उर्फ खोक्या हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कुठे कोणालाच माहित नाही. खोक्याने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. 2 गंभीर गुन्हे दाखल होऊन आणि 4 दिवस उलटूनही खोक्या सापडलेला नाही. खोक्या कुठे आहे आणि त्याला अभय कोणी दिलं, पाहूया हा विशेष रिपोर्ट. निरपराधांना मारहाण करणाऱ्या खोक्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या व्हायरल व्हिडिओनंतर खोक्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर फरार झालेला खोक्या पोलिसांना अजूनही सापडलेला नाही. त्यातच पोलीस आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत हा खोक्याचा कॉन्फिडन्स राजकीय पाठबळातून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरते ती खोक्याला 100% आशीर्वाद असल्याची आमदार सुरेश धस यांनी शुभेच्छा देणारी क्लिप. मात्र या क्लिपमुळे सुरेश धस यांच्या अडचणीत भर पडली आहे. रविवारी शिरूर कासारमध्ये आक्रोश मोर्चा काढून सुरेश धस यांच्या राजीनाम्याची आणि सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना देखील खोक्याला अभय दिलं कुणी आणि खरंच खोक्याला पाठबळ कुणाचं आहे यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आता पोलीस देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे गंभीर गुन्हे करूनही खोक्या राजरोस लोकांमध्ये फिरत कसा होता याचं देखील उत्तर आता तपास यंत्रणांना द्यावं लागेल. खोक्याच्या अटकेच्या मागणीसाठी शिरूरमध्ये आक्रोश मोर्चा काढून बंद पुकारण्यात आला होता. खोक्याला सुरेश धस यांनी फरार केल्याचा आरोपही मोर्चेकरांनी केला होता. यावेळी धसांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. आपल्याला धसाच टाकायचे धसा आणि बिन भाड्याच्या खोलीमध्ये हा खोक्या गेला पाहिजे. त्याच्यासोबत सुरेश धस यांचं सुद्धा बिन भाड्याच्या खोलीमध्ये त्याची व्यवस्था झाली पाहिजे. खोक्याच्या अटकेसाठी 2 विशेष पथकं तैनात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र गुन्हा दाखल झाला तेव्हा खोक्या बीड जिल्ह्यातच होता. त्यावेळी त्याला अटक का केली नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.